चल बाबड्या उठ. ब्रश. काय काय? अरे तू उठलास? ब्रश झाला तुझा? अगं ब्रश केव्हाच झाला. हे बघ आंघोळ पण झाली. हो का? बरं मग तुला ऑफिसला जायचे कपडे काढून देऊ का मी? नको नको थांब मी घेतो. अरे बाबड्या आलास इथे. चल मी पटकन तुला नाश्ता बनवून देते. हा आई 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 नाश्ता झालाय माझा. हे बघ चहा सुद्धा प्यायलो. चहा कोणी करून दिला तुला? मीच घेतला. अगो बाई आणि नाश्ता पण केलास? बरं तसाच निघू नकोस. डबा देते तुला मी. आई डबा पण भरलाय. हे बघ. तूच भरलास डबा? अरे पण तू मला सांगायचंस ना. मी केलं असतं ना तुझ्यासाठी हे सगळं. आई रोज तूच करतेस ना. एक दिवस मी भरलं तर काय बिघडलं. बरं चल मला आवरायचंय. उशीर होतोय. काय झालं याला? असं का वागतोय हा? शुभ्रा आई निघतो मी. अरे हे काय निघालास पण? येस. ओके बाबड्या हे सॉक्स घे. आई मी सॉक्स घातले आहेत आणि दोन्ही सेम कलरचे आहेत. आई मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. नको माझ्यासाठी धावपळ करूस. बाय 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 बाय. मी तुझा डबा भरू का ग? द्या नाही. मी माझी पर्स घेऊन येते. हो. हा घे डबा. थँक्यू आई. आणि वेळेवर खा. हा चला मी निघू का आता? आणि सारखं ते लॅपटॉप वरती बघत असतेस ना. जरा डोळ्यावरती ताण येतो. हा लक्ष दे. बरं आई निघू. बाय बाय बाय. आई काय हो अगं परत का आलीस तू? अहो सुलभा काकू बाहेर कुणाशी तरी बोलतायत आणि जरा टेन्शन मध्ये दिसतायत त्या. हो चल बघूया. त्यांचा मुलगा आहे. संतोष. आई प्लीज प्लीज शांतपणे विचार कर. मी काय सांगतो याचा. सुलभा काकू काय झालं? काही नाही काकू मला सांगा ना काय झालं? तुमच्या चेहऱ्यावरती स्पष्ट ताण दिसतोय. तो संतोष आला होता ना. तो काय म्हणत होता तुम्हाला? सांगा ना मला. काही नाही ग. त्याच्या बायकोची तब्येत ठीक नाहीये. घरी करायला कोणी नाहीये ना काही म्हणून राहायला बोलवायला आला होता. पण खरं सांगू काय करावं काही कळत नाहीये. काय वाटतंय तुम्हाला? तेच तर सांगते ना. काय करावं काही कळत नाहीये. आज त्याच्या बायकोला गरज आहे म्हणून बोलवायला आलाय राहायला ये म्हणून. पण उद्या त्याच्या बायकोची तब्येत ठीक झाली की मग देईल हकलवून मला. मग मी कुठे जाणार? पण दुसऱ्या बाजूने असंही वाटतं ग आपल्या मुलाच्या पाठीशी आपण नाही उभं राहणार तर कोण राहणार? एक आई म्हणून तुमची ही द्विधा मनस्थिती मी अगदी समजू शकते हो सुलभा काकू. खरंच आहे. आपला मुलगा आपल्याशी कसाही वागला तरी त्याला जेव्हा गरज आहे तेव्हा त्याच्या बाजूनी उभं राहावं असं वाटणारच ना. शेवटी नातं म्हणजे काही व्यवहार नाहीये ना. देवाणघेवाण नाहीये. त्यालाही कळायला हवंय. आणि आज तो जो काही आहे ना ज्या जागी तो उभा आहे तो फक्त तुमच्यामुळे काकू. आम्ही पाहिलंय ना. आज तुम्ही त्याच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलात म्हणूनच तो या जागी पोहोचलाय. कठीण आहे खरंच. पण काकू मी तुम्हाला सांगू का? तुम्हाला आतून मनापासून जे वाटतंय ना तेच तुम्ही करा. काकू तुम्हाला जर जावंसं वाटत नसेल तर नका जाऊ. म्हणजे कुठलीही सक्ती नाहीये तुमच्यावर आणि आम्ही आहोतच तुमच्या बरोबर. तुम्ही कुठलाही निर्णय घेतलात तरी. फक्त जर मनातनं वाटत नसेल तर प्लीज नका जाऊ. खरं सांगू असावरी तू आहेस शुभ्रा आहे तुमचा शेजार आहे ना म्हणून मला कधीच एकटे पण जाणवलं नाही. काकू आम्ही कायम आहोत पण
तुम्ही काळजी घ्या. मी निघते. सांभाळून ग बाळा. काकू चला आमच्या घरी बसूया. नको ग. काकू मस्त चहा करते तुमच्यासाठी. मला मेथी निवडायला मदत करा ना. या. हे चला लंच ब्रेक होईल आता. अजून ठरलं का नाही अजून आपलं जेवायला कुठे जायचं ते? ए चायनीज की तंदुरी? ए नको यार, आपण असं काहीतरी सतत खातच असतो. घरगुती काहीतरी खायला जाऊया का? सोम तूच काहीतरी सुचव ना. तुला खूप सारे जॉईंट्स माहित असतील. अरे हो, याचे स्वतःचेच हॉटेल्स आहेत ना, अन्नपूर्णा अँड अभीज किचन. लकी काय, तू सांग ना आपण कुठे जाऊया आणि काय खाऊया? मी कुठेही येत नाहीये खायला. म्हणजे तुम्ही जा, मी डबा आणलाय ना, मी डबाच खातो. चल ना, आपल्या सगळ्यांचा एवढा प्लॅन ठरलाय, तू पण चल ना. अरे नको, आईने डबा दिलाय ना, तुम्ही एन्जॉय करा. मी काहीतरी सजेस्ट करतो तुम्हाला. कसला मम्माच बॉय आहे रे तू? बरोबर आहे ना संजना. आई आसावरी राजे आणि वडील अभिजित राजे असल्यावर हा ममाज बॉय होणारच. आय नो, माझी आई आसावरी राजे, ते दोघंही फेमस आहेत. त्याने माझ्या आयुष्यात काहीच फरक नाही पडत आहे. म्हणजे कितीही फेमस असली तरी शेवटी आईच आहे ना ती माझी. तुम्हाला माहिती आहे का, मी कॉलेजला जायचो ना तेव्हा माझी आई सकाळी 4:30ला उठायची माझ्यासाठी, कारण मला 6:30ला निघायचं असायचं. आणि सगळं काही बनवायची या डब्यात. आणि आता सुद्धा तेच करते ती. 2 तास माझ्या आधी उठते आणि सगळा डबा बनवते माझ्यासाठी. जर का ती एवढी मेहनत घेते, कष्ट घेते, एवढ्या प्रेमाने डबा देते, मी डबाच खातो ना. तुम्ही जा, एन्जॉय करा मस्त. हा ओके. येस. आसावरी आसावरी. सुलभा काकू. काकू अहो का डोळ्यात पाणी आहे तुमच्या? असं नका करू. मनातून तुम्हाला तुमच्या मुलाकडे जावंसं वाटतंय ना? खरंच जावंसं वाटतंय ग. माझ्याशिवाय त्याचं कोण करणार आहे? काकू आत्ता तुमच्या मुलाला एवढी तुमची गरज आहे. आणि असं असताना तुम्ही तिकडे गेला नाही तर तुम्हाला चैन पडेल का? तुम्हाला झोप येईल का? तुम्ही कदाचित तोही सगळं विसरून जाईल. तो विसरेल का? पण त्याची बायको, तिला माझी अडचण वाटते ना त्यांच्या संसारात. पण तिला असं वाटायचं कारण काय आहे काकू? तुम्हाला काकांचं पेन्शन मिळतंय, तुमचं स्वतःचं हक्काचं घर आहे, तुमच्याकडे तुमचे पैसे आहेत. म्हणजे तुमच्या आजारपणातही त्यांना तुमचं काही करायचं नाहीये. अडचण कसली झाली तर तुमची त्यांना मदतच होणार आहे. तेच तर आहे ना, गरज असली की बोलवणार. एरवी त्यांना माझं तोंड सुद्धा बघायचं नसतं. नातवंडांना भेटायला खूप मनापासून वाटतं का, पण कशी जाऊ मी तिथे? काय आहे ना काकू, मुलं कितीही वाईट वागली ना तरी आपलं आईचं काळीज असतं. त्यांच्यासाठी आपलं मन कळवळतच. आपलं इतकं प्रेम असतं ना मुलांवरती की मुलांसाठी आपण काहीही करायला तयार असतो. आणि जसं वय वाढत जातं ना तसं मन आणखीनच हळवं होत जातं. पण एक सांगू का काकू, माणसाचा स्वभाव बदलू शकतो ना. आमच्या सोहमचंच बघा ना, काही दिवसांपर्यंत कसा वागत होता तो, किती हैदोस घातला होता त्यांनी. पण किती बदललाय सोहम. तुम्हाला आठवतं पूर्वी मला किती त्याच्या मागे पुढे करावं लागायचं, सारखं मागे लागावं लागायचं. आता नाही, आता सोहम सगळं स्वतः करतो. अहो आज तुम्हाला काय सांगू, ऑफिसला जाताना स्वतःचा डबा सुद्धा त्यांनी स्वतः भरला. त्याच्या मनात माझ्याबद्दल किती आदर आहे, किती प्रेम आहे. कोणी सांगावं काकू, संतोषही बदलला असेल. खरंच असं होईल का ग? हो ना, तुम्ही त्याला एक संधी तर देऊन बघा. आणि तुमच्या सुनेलाही संधी द्या ना काकू. काकू कदाचित ना तुम्ही तिकडे गेल्यावरती तुमच्या दोघींमध्ये एक छान आपुलकीचं नातंही निर्माण होऊ शकतं. खरं सांगू का, मला खूप वाटतं शुभ्राचं आणि तुझं नातं आहे ना,
तसंच माझं आणि माझ्या सुनेचं असावं. का होणार नाही काकू? तुम्ही एक पाऊल पुढे तर टाकून बघा, तुमची सून 4 पावलं पुढे चालत येईल. मला तर वाटतं तुम्ही संतोषकडे जावं. तू म्हणतेस ते खरंय. मी लगेच बॅग पॅक करायला घेते आणि उद्याच निघते. उत्तम निर्णय. उद्याच्या उद्या बॅग पॅक करा आणि निघा मुलाकडे. कोणाच्या डोक्याला ताप नाही म्हणजे. असावरी अहो तुम्ही कधी आलात मला कळलं सुद्धा नाही. काय झालं? अहो आज सुलभा काकूंचा संतोष आला होता. हा. त्याची बायको आजारी आहे, मुलं लहान आहेत त्याची. घरी करायला कोणी नाही म्हणून त्याने घरी चल, त्याच्याकडे राहायला चल म्हणून आग्रह करत होता. आता एरवी तर ते दोघं जण त्यांना विचारत सुद्धा नाही. सुलभा काकू पण खूप द्विधा मनस्थितीत होत्या. मग मीच सांगितलं त्यांना, तुमच्या मुलाला तुमची गरज आहे, जा त्याच्याकडे राहायला. निघाल्यात त्या, म्हणून जरा खूप आठवण येणार आहे त्यांची मला. आता त्यांनाही त्यांच्या मुलाकडे जायला हवं ना. नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण खूप आधार होता हो मला सुलभा काकूंचा. इतकी वर्ष आम्ही दोघीच होतो एकमेकींसाठी. सोहम लहान होता ना तेव्हा मला घरात काही कामं करायची असली ना की मी सोहमला त्यांच्याकडे पाठवून द्यायचे. सोहमला पण खूप लळा लागला होता त्यांचा. किती लाड केले त्यांनी सोहमचे. मला असं वाटायचं की माझं माहेरच आहे शेजारी. आसावरी करत अशा सकाळी धावत यायच्या घरात. खूप सवय झाली आहे त्यांची. बघ असावरी, तू असा विचार कर पण की त्या इथेच तर आहेत, याच शहरात आहेत. तुला अगदी कधीही वाटलं तरी तू त्यांना जाऊन भेटून येऊ शकतेस, नाही का? आणि आपण असं मनापासून म्हणूया की त्यांचं, त्यांच्या मुलाचं, त्यांच्या सुनेचं छान जमू दे. आणि होईल तसं, काळजी करू नकोस. अरे वा, आज काय विशेष? लाडू वळताय? अहो काही नाही बाबा, आपल्या सुलभा काकू चालल्या आहेत ना त्यांच्या संतोषकडे राहायला. त्यांच्या सुनेलाही बरं नाहीये, 2 लहान नातवंड आहेत त्यांची. गेल्या गेल्या काकूंना काम नको ना पडायला, म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी थोडे लाडू करते. अरे वा, लाडू! वा 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 वा, मस्त वास येतोय. आपल्या नाही ते सुलभासाठी. अहो असं काय बाबा, फक्त त्यांच्यासाठी करेन का मी? मला माहिती तुम्हाला आणि अण्णाही किती आवडतात लाडू ते. हे बघा काकूंचे लाडू या डब्यात भरले, हे आपल्या घरच्यासाठीच वळते. घ्या हो. तुमच्यासाठीच घेत होतो दत्ताजी. या. सुलभा चालणार नाही, तिला डायबिटीस आहे, नाही चालणार. अरे वा, तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यांना काय चालतं काय नाही चालत. हे गबरे, चप्पल चोर. असॉरी, याला एकही लाडू द्यायचा नाही, लक्षात ठेव. मी सांगतोय तुला, याच्या समोर मी खाणार. बाबा घ्या हो. वा हा हा हा. अहो मी केलं ते बरोबर आहे ना? अप्रतिम. लाडू बद्दल नाही म्हणते मी, म्हणजे मी सुलभा काकूंना जो सल्ला दिला तो बरोबर आहे ना. म्हणजे मी त्यांना असं म्हटलं की आता संतोषला त्यांची खूप गरज आहे आणि अशा वेळी त्यांनी सगळा रुसवा फुगवा सोडून आपल्या मुलाकडे जायला हवं. बरोबर सांगितलं ना मी, कारण मला काय भीती वाटते माहितीये का, की तिकडे गेल्यावरती त्यांचा मुलगा आणि त्यांची सून त्यांच्याबरोबर नीट नाही वागले तर. आजकालची मुलं कशी असतात माहितीये ना तुम्हाला. त्यांना कोणाची पर्वा नसते, आई वडिलांचीही नाही. ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघतात. अहो तिकडे गेल्यावरती त्या संतोषनी समजा
सुलभा काकूंचा फोनच काढून घेतला तर त्यांना काही अडचण आली, काही प्रॉब्लेम झाला तर त्या आपल्याशी काही संपर्क पण नाही ना साधू शकणार. अगं असं का वागेल त्यांचा मुलगा, नको काळजी करूस. कशी वागतात मुलं माहितीये ना आपल्याला पण अनुभव आलाय. आजूबाजूलाही बघतो आपण. अगं तू सकाळीच सुलभाला सांगितलं ना नव्याने आयुष्य सुरू कर, नवीन नाती जोडव म्हणून. तिच्यामध्ये तिच्या मुलामध्ये एक नवीन नातं जमणार आहे. योग्य सल्ला दिलास तू. हो पण बाबा हे सगळं आपण म्हणतोय, त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या मनात काय आपल्याला कसं कळणार ना. मला काय भीती वाटतेय की त्यांची गरज संपल्यावर तिचं त्यांनी सुलभा काकूंना घरातनं बाहेर हकलून दिलं तर. म्हणजे विचार करा, इतकी वर्ष त्या राहतायत एकट्या, त्यांना आता सवय झाली होती त्या एकटेपणाची, पण आता त्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर राहणार आहेत, त्या नातवंडांमध्ये रमणार आहेत. किती जीव आहे त्यांचा त्या दोघांवर. आणि असं झाल्यावरती परत जर त्यांना घरातनं काढून टाकलं तर कोलमडून पडतील हो. पुन्हा त्या एकटेपणाला कसं तोंड देतील. माझ्या बाबतीत तुम्ही होतात माझ्या बरोबर. प्रत्येक अडीअडचणीला, प्रत्येक वेळी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होतात, म्हणून मी ना खचून नाही गेले. सुलभा काकू एकटे आहेत, त्यांना कोण आधार देणार अशा वेळेला. आई मला माहितीये तू एवढा निगेटिव्ह विचार का करतेस. अरे बबड्या, तू असं काहीतरी गैरसमज नको करून घेऊ. ऐक, मी तुला इतका त्रास दिला, तुझ्याशी एवढा चुकीचा वागलो, तरी सुद्धा तू मला माफ केलंस. तुला माहितीये तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना, मला असं माफ नसतं केलं इतक्या मोठ्या मनाने. आई मला तुला इतकंच सांगायचंय की माझ्या वागण्यावरून ना तू लोकांना जज नको करूस. माझी आई साधी आहे, भोळी आहे, जगाच्या चांगुलपणावर विश्वास आहे तिचा. आणि जर का हा विश्वास माझ्यामुळे तुटणार असेल ना, मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. अरे असं काही नाहीये राजा, माझा तुझ्यावर आता पूर्ण विश्वास आहे. मी सुलभा काकूंबद्दल बोलत होते. म्हणजे त्या एकट्या पडल्या तर त्यांना कोण आधार देणार रे. अगं त्या एकट्या नाहीयेत, आपण आहोत ना त्यांची काळजी घ्यायला. त्या सुद्धा आपल्या फॅमिलीचा एक भाग आहेत. तू एक काम कर, तू चल माझ्या बरोबर. अरे मी इथे लाडू वळते. हो हो हो, तू चल, ये इकडे. अरे ऐक तर खरं सो. सुलभा काकू थांब. सुलभा काकू. काय रे. सुलभा काकू, तुम्ही एकट्या कुठेही जाणार नाही आहात. उद्या मी तुम्हाला तुमच्या मुलाकडे सोडणार आहे. आय एम शुअर तो तुम्हाला खूप मिस करत असेल. आणि हे बघा, तुमची गरज आहे वगैरे ना, ही सगळी कारणं आहेत. त्याला तुमच्या बरोबर वेळ घालवायचा असणार, त्याला त्याची आई परत हवी असणार, त्याला त्याचं बालपण परत जगायचं असणार. सो ठरलं तर मग उद्या मी तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जातोय. बरं, काही लागलं तर माझा नंबर आहे ना तुमच्याकडे. हो. तसं तर मीच तुम्हाला 10 वेळा फोन लावून त्रास देणार आहे, पण जर का काही प्रॉब्लेम झाला, काही असेल ना, तर तुम्ही मला फोन करा. मी लगेच तुम्हाला घ्यायला येईन आणि इकडे परत घेऊन येईन. विसरू नका, तुम्ही सुद्धा आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात. तुम्ही एकट्या नाही आहात. हा, नाहीतर असं व्हायचं की तिकडे जाल आणि तुम्ही आम्हालाच विसराल. तुमचा मुलगा भेटल्यावर तुम्ही म्हणाल, कोण सोहम, कोण आसावरी. तरीच काय रे तुझं.